तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया व्हिडिओला। आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्णव हा ईश्वरीला हवं असलेलं सरप्राईज देत ईश्वरीचं मन जिंकणार, तर दुसऱ्या बाजूला लावण्या आणि राकेशचा प्लॅन फ्लॉप होणार। आता हे सगळं कसं घडणार, काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहतो की ईश्वरी ही अर्णवला सांगत असते की गाडीवरचं चायनीज हेच बेस्ट असतं, ते हॉटेलमध्ये चायनीज चांगलं चवीला मिळत नाही। तर अर्णवचं असं म्हणणं असतं की गाडीवरतीच चायनीज चांगलं मिळत नाही, उलट हॉटेलमध्ये आणखीन छान मिळतं। इशू ह्या गोष्टीची तक्रार नमुताईकडे करण्यासाठी नमुताईला कॉल करते, तर नमुताईसुद्धा आता अर्णवबद्दलच वाईट बोलते आणि म्हणू लागते की असं कुठे असतं का, अर्णव सरांनी प्रत्येक वेळी स्वतःचाच हट्ट पूर्ण करणं हे चुकीचं आहे। त्यांनी तुझी बाजूसुद्धा समजून घ्यायला हवी ना, म्हणजे तुला काय हवं आहे, तुझी काय इच्छा आहे हे सुद्धा बघायला हवंच की। ते तुझ्यासाठी प्लॅन करतायत, मग तुला काय हवं आहे ते बघितल्याशिवाय कसं चालेल। त्यावर इशू म्हणत असते, ए ताई एवढं काही नाही आहे गं, ते फक्त म्हणाले आणि तसंही हॉटेलमध्ये सुद्धा चांगलं मिळतच असेल ना। त्यावर नमू म्हणते, मग तू जाणार आहेस का त्यांच्याबरोबर? त्यावर इशू म्हणते, हो जाणार आहे मी माझ्या नवऱ्याबरोबर। आणि मग आता इशू ही अर्णवकडे येते आणि अर्णवला सांगू लागते की अर्णव सर, मी तुमच्याबरोबर चायनीज खायला यायला तयार आहे। त्यावर हे ऐकून अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं। अर्णव म्हणतो, काय तू आत्ता म्हणालीस ते खरोखर मी ऐकलं तेच म्हणालीस? तू माझ्याबरोबर चक्क चायनीज खायला यायला तयार आहेस 5 स्टार हॉटेलमध्ये? त्यावर इशू म्हणते, हो 5 स्टार हॉटेलमध्ये। त्यावर अर्णव म्हणतो, बढिया, मग मी एक काम करतो, ताबडतोब तयारी लागतो। आणि मग आता अर्णव हा मामाकडे येतो आणि मामाला तो सांगत असतो, मामा मी मिस इंदौरला सरप्राईज द्यायचा विचार करतोय, तिला फिरायला घेऊन जायचा विचार करतोय। त्यावर मामा म्हणतो, अरे असं अचानक का जात आहे फिरायला, काही ओकेशन नाही, काही नाही। त्यावर अर्णव मामाला म्हणत असतो, अरे मामा असं काय करतोस, आता बघ की आपलं सगळं केवढं छान छान होत चाललं आहे, म्हणजे नुकतंच आपलं विंटर कलेक्शन लॉन्च झालं, ईश्वरीने मी जो वेढेपणा केला तो सगळा सांभाळून घेतला, एवढं सगळं तिने माझ्यासाठी केलं, तर मग मी तिला काहीतरी थँक्सफुल म्हणण्यासाठी करायला हवं ना, म्हणून। त्यावर मामा म्हणतो, अच्छा असं आहे होय, मग चालेल, जा की घेऊन तिला छान कुठेतरी, काय विचार करतोयस, कुठे जाशील तिला घेऊन? त्यावर अर्णव म्हणत असतो, तेच तर ना मामा, अजून तोच विचार माझा पक्का होत नाही आहे, प्लॅन करतोय, कुठे घेऊन जाऊ, काय करू हा विचार करतोय। त्यावर मामा म्हणत असतो, अरे बाप रे, ते ग्रेट ASR एवढ्या मोठ्या मोठ्या मीटिंग्सचे प्लॅनिंग करतात आणि त्यांना बायकोला कुठे फिरायला घेऊन जायचं त्याचं प्लॅनिंग जमत नाही आहे का? इतक्यात लावण्य त्या ठिकाणी येते आणि लावण्य म्हणत असते, सॉरी यार, तुम्ही आता दोघंजणं बोलत असताना माझ्या कानावर तुमचं बोलणं पडलं, पण माझी अशी तुला रिक्वेस्ट होती की म्हणजे जर प्लीज तू ईश्वरीला जिथे कुठे फिरायला घेऊन जाणार असशील त्याचं प्लॅनिंग तू मला करायला दिलंस तर खूप बरं होईल। नाही काय ना, आजपर्यंत मी ईश्वरीबरोबर खूप वाईट वागले, मी फक्त तिला त्रासच दिला आहे आणि त्रासच दिला आहे, तर आता मला ना तिच्यासाठी काहीतरी चांगलंसुद्धा करायचं आहे, म्हणजे तिलासुद्धा मला माफ केल्याबद्दल काहीतरी वाटेल ना, नाहीतर तिने मला एवढं माफ केलं आणि मी तिच्यासाठी काहीच केलं नाही, याला काय अर्थ आहे? जर तू मला ही संधी दिलीस तर त्या संधीतून मला तिला थँक्स म्हणता येईल यार, प्लीज। आणि तसंही आतापर्यंत आपल्या एवढ्या मोठ्या मोठ्या पार्टी फंक्शन झालेल्या, एवढे मोठे मोठे इव्हेंट झालेले, सगळ्यांचं ऑर्गनायझेशन मीच तर बघितलं आहे ना, मग तू आणि ईश्वरी जिथे फिरायला जात आहे त्याचं ऑर्गनायझेशन तर मी करूच शकते, प्लीज यार प्लीज, मी करू का? त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही नको, तू हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे, मी माझ्या बायकोला फिरायला घेऊन जाणार आहे, त्यामुळे तिला कुठं फिरायला घेऊन जायचं, काय करायचं ते सगळं माझं मी बघेन, तू मला मदत करण्याची काहीच गरज नाही, मला काय करायचं कसं करायचं ते सगळं मी माझ्या परीने ठरवेन। नाही काय ना, ऑफिस वगैरेचं सगळं ठीक आहे, तू ते चांगल्या पद्धतीने मॅनेज केलंस, पण मिस इंदौरच्या बाबतीत तू नेहमीच वाईट वागत आलेली आहेस आणि यावेळी जर तुझ्याकडनं काही चूक झाली तर मग मात्र मी तुला माफसुद्धा करू शकणार नाही आहे, त्यामुळे उगाच काहीतरी गडबड होण्यापेक्षा तू राहू दे, मी काय करायचं ते बघून घेईन। त्यावर लावण्या अर्णवसमोर मोर पुन्हा हात जोडते आणि म्हणते, ए यार प्लीज, मी म्हटलं ना तुला की यावेळी मी काहीसुद्धा चूक करणार नाही आहे म्हणून, अरे मी तुला प्रॉमिस केलं आहे आणि आजपर्यंत मला सांग, तुला आठवतं आहे का एकदा तरी मी तुला दिलेलं प्रॉमिस खोटं केलं आहे म्हणून? नाही ना, मग आजही विश्वास ठेव ना माझ्यावर, मी नाही करणार तुला केलेलं प्रॉमिस खोटं,
मी जर म्हटले आहे की मी सगळं व्यवस्थित करेन तर खरंच मी सगळं व्यवस्थित करेन. प्लीज ट्रस्ट ऑन मी. प्लीज यार एक संधी दे ना मला यार प्लीज. मला माझी चूक सुधारायची आहे. मी सुधारली आहे, मी बदलली आहे, हे मला ईश्वरीला दाखवायचं आहे. अरे ज्या दिवसापासून ती आपल्या ऑफिसमध्ये तुझी सेक्रेटरी म्हणून आली होती त्या दिवसापासूनच मी तिला खूप खूप त्रास दिला आहे, अगदीच खूप. आणि आज जेव्हा माझ्याकडून चूक झाली त्यावेळेस तिने मला शिक्षा द्यायचं सोडून माफ करायला सांगितलं तुला. मग म्हणून मला तिला थँक्स म्हणायचं आहे. पण जर तू मला संधी दिली नाहीस तर मग मात्र मला तिला थँक्स नाही म्हणता येणार. यार प्लीज प्लीज मला संधी दे प्लीज. यार आज जर तू मला हे सगळं करण्याचा चान्स नाही ना दिलास तर मी असं समजेन की तुझा माझ्यावरचा राग गेलेला नाही आहे. तू मला मनापासून माफच केलेलं नाही आहेस, बरोबर ना. त्याबरोबर मग आता अर्णव हा मामाकडे बघू लागतो. तर आता मामा हा अर्णवला खुणावतो की जाऊ दे, एवढं बोलते ती तर ठेव तिच्यावर विश्वास. मग आता अर्णव लावण्याला म्हणतो, लावण्या ठीक आहे, इतकं जर तू बोलतेस तर मी तुला ईश्वरीसाठी प्लॅनिंग करण्याची संधी देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळी जर काही चूक केलीस तर आता ईश्वरी नाही तर मी निर्णय घेणार आहे. यावेळी तिने सांगितलं तुला काही शिक्षा देऊ नकोस म्हणून तिच्या सांगण्यावरून मी तुला सोडून दिलं आहे, शिक्षा दिलेली नाही आहे. पण पुढच्या वेळी पुन्हा जर तू तिच्या बाबतीत काही जरी चुकीचं करण्याचा साधा विचार जरी केलास ना तरीसुद्धा तुझी गाठ ASR बरोबर नाही तर अर्णवराजे शिर्के बरोबर म्हणजेच मिसेस ईश्वरी अर्णवराजे शिर्केच्या नवऱ्याजवळ आहे, हे लक्षात ठेवायचा. पुन्हा चूक होऊ देऊ नकोस, कारण तुला माहिती आहे मी एखाद्या चुकीवर एकदाच माफ करतो, पुन्हा पुन्हा माफ करणं ASRला जमत नाही. त्याबरोबर लावण्या अर्णवला म्हणते यू डोंट वरी AR, अरे आता मी पुन्हा चूकच करणार नाही आहे ना, बघ तू फक्त बघ, मी असं प्लॅनिंग करते, असं भारी रेस्टॉरंट चॉईस करते ना की ईश्वरी तिथे जाईल आणि गेल्या क्षणी खुश होऊन जाईल आणि म्हणत राहील की वाह वाह यार तू काय मस्त चॉईस केलंस, तू फक्त बघत राहा. मी लगेच तयारीला लागते, कामाला लागते. आणि मग आता लावण्या इकडे लगेचच राकेशकडे येते आणि वल्लरीकडे येते. मग ती राकेश आणि वल्लरीला म्हणायला लागते जिजू तुम्ही सांगितलेलं काम मी फत्ते केलेलं आहे, मी ARला सांगितलं आहे की ते सगळं प्लॅनिंग मी करेन म्हणून. पण मला एक गोष्ट अजूनही कळत नाही आहे जिजू की आपण का प्लॅन करायची त्या ईश्वरीची आणि ARची डेट. आपल्याला काय मिळणार आहे या सगळ्यातून. नाही म्हणजे चांगलं वागायचं नाटक वगैरे ठीक आहे, पण ती मिडल क्लास माझ्या AR बरोबर कुठंही गेलेली मला चालणार नाही आहे जिजू. काहीही झालं तरी ARची आणि तिची ही डेट स्पॉईल व्हायलाच हवी. त्याबरोबर मग आता राकेश म्हणत असतो लावण्या इथेच तर तू चुकतेस ना, हे बघ आपल्याला त्यांची डेट स्पॉईल करायची, पण आपण तयारी तर करू शकतो डेटची. लावण्य म्हणते जिजू मला काहीच कळलं नाही. त्यावर मग लगेचच आता राकेश तिला सांगत असतो आपण बाजारातनं एखादं सामान विकत आणतो, कमी दर्जाचं सामानसुद्धा मिळतंच की. त्यावर ती म्हणते म्हणजे. त्यावर राकेश तिला सोप्या भाषेत सांगतो की तू आता त्या रेस्टॉरंटमध्ये जा, तिथे सगळी तयारी व्यवस्थित छान करून घे, फक्त उत्तम चायनीज सोडून. चायनीज खायला चाललेत ना ते लोक. मग जर चायनीज खायला गेल्यावर चायनीजची चव बरोबर नसेल तर झाली की डेट स्पॉईल ऑलमोस्ट. त्याबरोबर लावण्य म्हणते वाव जिजू काय ब्रिलियंट ब्रेन आहे तुमचं, वाव खरंच मानलं तुम्हाला. बघा आता तुम्ही मी काय खतरनाक तयारी करते ते. त्याबरोबर आता राकेश आणि वल्लरी तिला विचारतात तू नेमकं करणार तरी काय. त्यावर लावण्य सांगते की ARला तिखट आवडत नाही, मग आता मी चायनीज तिखट बनवणार. जर ARच खात नसेल तर ती ईश्वरी काय खाणार आहे. मग आता लावण्या लगेचच रेस्टॉरंटमध्ये कॉल करते आणि तिथे त्या लोकांना सांगते की मला चायनीज बनवून हवा आहे आणि तिखट एकदम तिखट चायनीज बनवून हवं आहे. आणि जर त्या लोकांनी विचारलं की मी तुम्हाला हे करायला लावलं होतं का तर तुम्ही नाही म्हणायचं आणि यासाठी मी तुम्हाला खूप पैसे देईन. त्याबरोबर आता ते लोकसुद्धा म्हणतात की अहो पण आमच्या हॉटेलची रेटिंग पडेल की. आणि त्याबरोबर लगेचच लावण्य म्हणते हे असं झालं आहे हे इथे कुठेही बाहेर पडणार नाही, सो यू डोंट वरी. त्यानंतर आता इकडे इशू आणि अर्णव हे दोघंजणं जायला निघालेले असतात. आता इशू आणि अर्णव हे दोघंजणं इशूच्या स्कूटीने चाललेले असतात. अर्णव इशूला म्हणतो आता तू माझ्याबरोबर 5 स्टार ठिकाणी यायला तयार झालीस ना, मग एक इच्छा तुझीसुद्धा पूर्ण करूया, आपण तुझ्या स्कूटीने जाऊया. मग ते दोघंजणं स्कूटीने चाललेले असताना अर्णव ईश्वरीला रस्त्यात गाडी थांबव इथे असं म्हणतो. इशू म्हणते आता इथे कशाला. अर्णव म्हणतो थांबव तर खरं. इशू गाडी थांबवते. इशू आणि अर्णव दोघेही खाली उतरतात
आता अर्णव इशूला म्हणतो मिसिंदर समोर बघ. मग इशू समोर बघते तर तिथे छान बढिया अशी आता चायनीजची गाडी लागलेली असते. चायनीजची गाडी बघून आता इशू खूपच जास्त खुश होऊन जाते. पण ती अर्णवला म्हणते पण सर तुम्ही तर म्हणाला होतात. त्यावर अर्णव म्हणतो तुझ्या आनंदापेक्षा महत्त्वाचं मला दुसरं काहीच नाही आहे मिसिंदर. त्यानंतर आता इकडे लावण्याने सगळी तयारी करून घेतलेली असते आणि आता ती ईश्वरीची आणि अर्णवचीच वाट बघत असते. आता तयारी होऊन 15 मिनटं 20 मिनटं जवळपास अर्धा तास होत आलेला असतो. तरीही अजून इशू आणि अर्णवचा पत्त्या नसतो. लावण्या अर्णवला कॉल करते आणि विचारते की यार अरे सगळी तयारी झाली आहे, तुम्ही दोघं कुठे राहिलाय, कधी पोहोचाल. त्यावर अर्णव लावण्याला सांगतो लावण्या ॲक्च्युली आमचा प्लॅन थोडा चेंज झालेला आहे, त्यामुळे तू जी काही तयारी केली आहेस जे काही सगळं केलं आहे ते सगळं कॅन्सल कर. त्यावर लावण्या म्हणते अरे यार पण. त्यावर अर्णव म्हणतो आणि हो बिल जे काही असेल ते पेड कर बिकॉज आपल्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला नको. त्यावर लावण्य म्हणते अरे यार पण मी इथे सगळी उत्तम तयारी करून घेतली. ईश्वरी इथे आल्यावर सगळ्यात जास्त खुश होईल, मग तरीही तू इथला प्लॅन का कॅन्सल करतोयस, तुला दुसरीकडे कुठे जायला मिळालं आहे चांगलं ठिकाण, हे सगळ्यात मोठं हॉटेल आहे आपल्या एरियातलं. त्याबरोबर अर्णव सांगत असतो मला मोठं नाही स्पेशल ठिकाण हवं आहे. त्यावर लावण्या म्हणते म्हणजे. त्यावर अर्णव सांगतो माझ्या बायकोला चायनीज गाडीवरचं आवडतं म्हणून आम्ही गाडीवर चायनीज खातोय. त्यावर हे ऐकून लावण्या म्हणते व्हॉट गाडीवर. यार अरे तू विसरतोयस का सात्विक फॅशनसारख्या एवढ्या मोठ्या आपल्या कंपनीचा तू CEO आहेस. जर तू तिथे असं रस्त्यावर चायनीज खाशील तर काय इमेज बनेल तुझी. त्यावर अर्णव म्हणतो त्यावर लावण्या म्हणते अरे नाही म्हणजे मला म्हणायचं आहे की लोक काय विचार करतील काय म्हणतील. त्यावर अर्णव तिला सांगत असतो हे बघ कोण काय विचार करेल कोण काय बोलेल या गोष्टींपेक्षा माझ्या बायकोचा आनंद कशात आहे ना हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि माझ्या बायकोचा आनंद हा गाडीवरती चायनीज खाण्यामध्ये आहे, तर मला तिचा आनंद तिला द्यायचा आहे. मी तिला फिरायला घेऊन आलो, तिच्या इच्छेच्या विरुद्ध एखादी गोष्ट केली असती तर ती थोडीच त्याच्यामध्ये आनंदी झाली असती. मग आणि तसंही इथे गाडीवर येऊन चायनीज खातोय म्हणून माझी बायको आनंदाने स्वतःच्या हाताने मला चायनीज भरवते. पण तिकडे जर रेस्टॉरंटमध्ये बसलो असतो ना तर कितीही टेस्टी चायनीज जरी खायला मिळालं असतं तरीसुद्धा माझ्या बायकोने मन मारूनच खाल्लं असतं आणि त्याला काहीही अर्थ उरला नसता. त्यावर आता लावण्या हे ऐकते आणि तिला खूप राग येतो की माझा बायको मला तिच्या हाताने चायनीज भरवते आणि ती खूप खुश आहे. मग आता लावण्या हिला राग येतो. लावण्या म्हणते यार पण. अर्णव म्हणतो लावण्या प्लीज आता आम्हाला दोघांना डिस्टर्ब करू नकोस, आम्हाला दोघांना छान एकत्र आमचा वेळ घालवू देत. आणि मग अर्णव फोन कट करतो. आता हे ऐकून तर लावण्याची तळपायाची आग मस्तकातच गेलेली असते. मग आता लावण्या ही रेस्टॉरंटमध्ये जी तयारी तिने केलेली असते ती सगळी तोडफोड करायला लागते. ती सगळं नाश करत असते, उधळाधड करत असते. आता इतक्यात त्या ठिकाणी काही वेटर्स येतात आणि ते लावण्याला म्हणतात मॅडम प्लीज असं करू नका, आमचे दुसरे कस्टमर आहेत ते बघतायत हे सगळं, मॅडम प्लीज प्लीज थांबा. पण लावण्या त्यांचं काहीच ऐकत नसते. लावण्या तोडफोड करतच चाललेली असते. मग तिकडे हॉटेलचा मॅनेजर येतो आणि तो विचारायला लागतो काय प्रकार सुरू आहे हा सगळा मॅडम, थांबवा हे सगळं. आणि तो आता लावण्याला चांगलीच खरी खोटी सुनावतो आणि म्हणू लागतो की तुमची हिंमत कशी झाली आमच्या रेस्टॉरंटची अशी तोडफोड करण्याची, आम्ही तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करू शकतो हे लक्षात ठेवा. तर इकडे आता इशू आणि अर्णव हे चायनीज खाऊन चाललेले असताना इशूला आईस्क्रीमची गाडी दिसते आणि इशू म्हणते सर तुम्हाला माहिती आहे का चायनीज खाऊन घरी जाताना जर आईस्क्रीम खाल्लं नाही तर काय होतं. अर्णव म्हणतो काय होतं. इशू म्हणते पाप लागतं पाप, आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की आपल्या दोघांनाही पाप लागावं. चला आपण पहिलं आईस्क्रीम खाऊ. अर्णव म्हणतो मिसिंदर मला आईस्क्रीम नको आहे, तू खा. इशू म्हणते अहो अर्णव सर असं काय करता, गाडीवरती आईस्क्रीमसुद्धा छान मिळतं, टेस्टी असतं, चव तर करून बघा. अर्णव म्हणतो नको प्लीज, आता तुझ्या इच्छेखातर मी गाडीवरचं चायनीज खाल्लं की नाही, पण आता खरोखर हे आईस्क्रीम वगैरे मला नको, मला नाही आवडत गं. इशू म्हणते बरं ठीक आहे तुम्ही नका खाऊ पण मी तर खाऊ, माझ्याबरोबर तुम्ही तिथे थांबाल तर खरं. त्याबरोबर अर्णव म्हणतो हो चालेल चल. मग आता इशू ही आईस्क्रीम खायला उभी राहते तर अर्णव हा तिच्याबरोबर फक्त उभा असतो आणि तो ईश्वरीला खाताना बघून हसत असतो. इशू अगदी लहान मुलांप्रमाणे आईस्क्रीम खात असते. ती अर्णवलाही सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का किती दिवसांनी मी आईस्क्रीम खाते येते, नाहीतर पूर्वी मी घरी असताना मी आणि नमुताई वरचेवर आम्ही आईस्क्रीम खायला
जातच राहायचो. आमच्या गल्लीच्या बाहेरच एक छान आईस्क्रीमचा ठेला होता. आता इशूच्या नाकाला आईस्क्रीम लागतं आणि अर्णव तिला सांगतो, मिसिंदर तुझ्या नाकाला बघ आईस्क्रीम लागलं आहे. पण इशूला आता स्वतःच्याच हाताने पुसता येत नसतं. मग अर्णव इशूच्या नाकाचं आईस्क्रीम पुसतो आणि तो आता इशूला हसत असतो. किती लहान मुलांसारखं खाते असं म्हणत असतो. तर लावण्या मात्र या सर्व वेळी चिडलेली असते. लावण्या मनातल्या मनात म्हणत असते की हे सगळं नेहमी माझ्याच बाबतीत का होतं, माझ्याच बरोबर का. तर आता राकेशला सुद्धा तिने फोन करून सगळं सांगितलेलं असतं. राकेश तिला घरी यायला सांगतो. मग लावण्या घरी आलेली असते आणि राकेश आणि लावण्या दोघं मिळून आता नशिबाला दोष देत बसलेले असतात. लावण्या म्हणत असते, जिजू अहो आपण एवढा जबरदस्त प्लॅन केला पण तरीही आपला प्लॅन फसलाच. शेवटी ARने त्या मिडल क्लास मुलीला डेटवर घेऊन जाऊन आनंद दिलाच. मला काहीही झालं तरी तिचा आनंद बघवत नाही. मला तिचा आनंद स्पॉईल करायचा होता पण मला मात्र काहीच जमलेलं नाही आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावेळी मी अगदी सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या होत्या जिजू, पण ARने नको त्यावेळी प्लॅन बदलला आणि त्यामुळे सगळ्याची माती झाली. त्याबरोबर आता राकेश तिला सांगतो, हे बघ लावण्या जे काही घडलं आहे त्यामुळे राग तर मला पण आलं, पण जाऊ दे. आता आपण राग करण्याची वेळ नाही किंवा राग दाखवण्याची वेळ नाही, तर शांत राहून आपलं ध्येय साध्य करण्याची वेळ आहे. तू जरा शांत राहा. आता राग हा दोघांनाही अनावर झालेला असतो पण तरीही दोघं शांत राहण्याचं ठरवतात. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की आता रात्र खूप झालेली असते आणि अर्णव व इशू दोघंजणं घरी आलेले असतात. आता घरी आल्यावर अर्णव हा दारातच इशूला विचारतो, मिसिंदर कशी वाटली मग माझी ट्रीट. त्याबरोबर इशू म्हणते, सर बढिया, खूप बढिया. त्याबरोबर अर्णव म्हणतो, वाटली ना बढिया, म्हणजे मी सुद्धा छान ट्रीट प्लॅन करू शकतो, पटतं आहे आता तुला. त्याबरोबर इशू म्हणते, हो पटलं, तुम्हीसुद्धा खूप छान ट्रीट प्लॅन करू शकता, पटलं मला. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, नक्की तू खुश आहेस ना मिसिंदर. त्यावर इशू म्हणते, सर असं का विचारताय. त्यावर अर्णव म्हणतो, नाही सहजच विचारतोय, सांग ना तू खुश आहेस ना आज. त्यावर इशू म्हणते, हो मग खूप म्हणजे खूप खुश आहे मी आज. त्याबरोबर आता इशूने मी खूप खुश आहे असं म्हटल्यावर अर्णव तिला विचारतो, पण का, कारण काय, माझ्याबरोबर डेटवर आलीस म्हणून तुला इतका आनंद झाला आहे का. त्यावर मग मात्र इशू लाजायला लागते. अर्णव म्हणतो, मिसिंदर हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. इशू म्हणते, सर काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, मनाप्रमाणे कळाव्या लागतात. त्यावर अर्णव म्हणतो, काय. त्यावर इशू म्हणते, सॉरी चुकीचं वाक्य बोलले, मनापासून मनाने कळावं लागतं. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तू काय म्हणालीस खरंच मला नाही कळलं. इशू म्हणते, अर्णव सर तुम्ही पण ना, जा तिकडे. आणि आता ती लगेचच लाजते आणि तिकडनं हसत निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. आपला पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.